आणि आताची सर्वात मोठी बातमी, कोकाटे प्रकरणी याचिकाकर्त्या अंजली दिघोळे सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करणार आहेत। कोकाटे आजच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता लक्षात घेता अंजली दिघोळे या कॅव्हेट दाखल करणार आहेत। याचिकाकर्त्या अंजली दिघोळे या कॅव्हेट दाखल करणार आहेत। कोकाटे निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता असल्यानं आता कोकाटेंविरोधात सुप्रीम कोर्टातच लढाई लढली जाईल। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय अधिक माहिती या सगळ्या प्रकरणात? नक्कीच आपण बघितलं तर आज सगळा निकाल आलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आता माणिकराव कोकाटे हे सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात आणि ही सगळी शक्यता लक्षात घेत अंजली जे राठोड आहे, जे याचिकाकर्ते आहे, या सुप्रीम कोर्टात आज रात्रीच कॅव्हेट दाखल करणार आहे। आणि त्याचं कारण म्हणजे की जेव्हा कोकाटे हे सुप्रीम कोर्टात जातील तेव्हा ते कोणतीही बाजू मांडतील किंवा या प्रकरणी न्यायालयाने कोणतीही भूमिका मांडण्यापूर्वी याची कल्पना आम्हाला असावी, आमचीही बाजू त्या ठिकाणी मांडण्यात यावी, या भूमिकेतून ही कॅव्हेट दाखल करण्यात आल्याची माहिती जी आहे तर अंजली राठोड यांनी दिलेली आहे। आणि आज रात्रीच उशिरापर्यंत ही सगळी कॅव्हेट आम्ही दाखल करणार असल्याचं त्यांनी देखील सांगितलं। त्यामुळे एकूण या सगळ्या प्रकरणात आज हे सगळं जे उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, या निकालाच्या विरोधात जर कोकाटे सुप्रीम कोर्टात गेले तर पुढची भूमिका आपल्याला देखील मांडता यावी, आपल्या बाजूने आपले पुरावे देखील मांडता यावे, या भूमिकेतून ही सगळी याचिका जी आहे कॅव्हेट जे आहे तर ते दाखल करण्यात येणार आहे। पण धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।